नमस्कार, मी मंगला. आई जीवदानी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज जी आपण रेसिपी बघणार आहोत ना, ती आहे मेथीचे लाडू. हो, सीझनच आहे मेथीच्या लाडूचा. पण काय होतं ना, हे जे मेथीचे लाडू थोडे कडू असतात आणि त्यामुळे लहान काय तर मोठे सुद्धा कधी कधी खायला खूप नखरे करतात. आणि त्यामुळेच आज आपण अशी ही रेसिपी बघणार आहोत ना, की त्या पद्धतीमुळे तुम्हाला हे जे मेथीचे लाडू आहे ना, हे जराही कडू नाही लागणार. हो, खरं सांगते मी, करून तर बघा एकदा. कडू नाही याचा अर्थ असा नाही बरं का, की आपण त्यात आपण मेथीचं प्रमाण कमी करणार आहोत, तर नाही. उलट तुम्ही त्याच्याहूनही जास्त मेथीचं प्रमाण जे मी घेतलेलं आहे त्याहून जास्त तुम्ही प्रमाण घेतलं ना, तरीही काही हरकत नाही. तरीही ते लाडू कडू होणारच नाही, ही माझी पूर्णतः गॅरंटी आहे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या ह्या पौष्टिक अशा मेथीच्या लाडूला. मेथीच्या लाडूसाठी आपण 200 ग्रॅम मेथी घेतलेली आहे. मेथी जी आहे ना, ती जाडी आणि थोडीशी बारीक अशा दोन प्रकारच्या मेथी असतात. तर आपण बारीक मेथी घेतलेली आहे. आता या मेथीला आपण आधी मिक्सरमधून वाटून घेऊया. आपली मेथी जी आहे ती छान अशी बारीक वाटून झालेली आहे. 200 ग्रॅम मेथीसाठी मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. मी नॉर्मली हे पॉकेट दूधच घेतलेलं आहे. तुम्ही ॲक्च्युली गाईचं दूध मिळालं तर खूप छान असतं. तर ह्या ते दूध गरम करून थंड करून तुम्ही त्यात घातलं तरीही चालेल. मी कच्चंच घेतलेलं आहे दूध. व्यवस्थित त्याला हलवायचं आहे आपल्याला आणि जवळजवळ 3-4 तासांसाठी आपल्याला ते जे मेथी आहे ना, ती त्या दुधामध्ये मुरवायला ठेवायची आहे. तुम्ही अख्खी रात्रभर ठेवली तरीही चालेल. मी अख्खी रात्र ठेवणार आहे. त्याच्यामुळे काय होतं ना, त्या मेथीतला जो कडूपणा आहे ना, तो 70 ते 75% कमी होतो. ही मेथी मी काल रात्रभर भिजत ठेवली होती आणि ही छान अशी भिजून निघाली आहे बघा, फुलून आली आहे ती पूर्ण मेथी. चला तर मग मेथीच्या लाडूसाठी लागणारं सर्व साहित्य आपण बघूया. आणि आपण जे गव्हाचं पिठाचं प्रमाण आहे ना, ते आपण 1 किलो घेतलेलं आहे. त्यामुळे या 1 किलोच्या गव्हाच्या पिठाप्रमाणे आपण बाकीचे जे आहे ते प्रमाण आपण घेणार आहोत. आता 1 किलो आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्याला आपण जवळजवळ हे मी अर्धा किलो खारीक जी आहे ना, ती त्याच्या बिया काढून त्याची अशी पावडर करून घेतलेली आहे. म्हणजे ही जवळजवळ पावडर पाव किलोच्या वर आहे. ही पावडर 1.5 वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे. वाटीच्या ह्याच्याने हिशोबाने आपण घेतलं तर बरं. 1 किलो आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, तर आपल्याला 1 किलो गूळ लागणार आहे. गूळ मी असं लालसर गूळ घ्यायचा आहे, सफेद गूळ घ्यायचा नाही आहे. किंवा जसं मी माझ्या आधीची एक रेसिपी आपण केलेली लाडवाची, कॅल्शियमने युक्त असे आपण मखाना लाडू केले होते, तर त्यात मी पावडर वापरली होती गुळाची. ॲग्रोजेग्रीफ पावडर होती ती. तर तुम्ही तशी पावडर वापरली तरी चालेल, परंतु आज मी मुद्दाम हा गुळाची ढेप वापरते आहे. कारण की जर तुम्हाला ती पावडर नाही अवेलेबल झाली, आणि गुळाची ढेप तर सगळीकडेच आपल्याला अवेलेबल होते, तर ह्याच्यापासून आपण कसं तयार करायचं, त्यामुळे मी आज मुद्दाम 1 किलो गुळाचीच ढेप घेतलेली आहे. पण ही अशी लालसर आणि असं ब्राउनिश असं आपल्याला गुळ घ्यायचा आहे, सफेद गुळ घ्यायचा नाही. हे जे आहे ते मी 200 ग्रॅमपर्यंत बदाम घेतलेले आहेत. तुमच्याकडे जे काही ड्रायफ्रूट्स अवेलेबल असतील ते तुम्ही घेऊ शकता. काजू वगैरे काही घेऊ शकता, अक्रोड वगैरे. माझ्याकडे सध्या बदाम अवेलेबल आहेत म्हणून मी बदाम घेतलेला आहे. त्यानंतर मी इथे 200 ग्रॅम, म्हणजे हा 100 ग्रॅम आहे, तर असे 200 ग्रॅम मी डिंक घेतलेला आहे. म्हणजे अर्धा किलोला 100 ग्रॅम डिंक लागतं आणि 1 किलोला आपण 200 ग्रॅम डिंक वापरणार आहोत. हे 2 पाकिट आहेत बघा. त्यानंतर इथे आपण 100 ग्रॅम मी हलीम घेतलेला आहे. बरं, आपण लागेल तसं आपण वेलची पूड घेणार आहोत आवडीनुसार. हे 200 ग्रॅम आपण मेथी घेतलेली आहे, ती दुधात आपण काल रात्रभरामध्ये भिजवून ठेवलेली आहे. तसंच आपण 1 किलो आपलं गव्हाचं पीठ आहे, त्यासाठी आपल्याला जवळजवळ अर्धा किलोच्या वरती आपल्याला काय लागणार आहे, तूप लागणार आहे. तर मला असं वाटतं की 1.25 किलोपर्यंत, आता हे मी अर्धा किलोच्या थोडंसं वरती हे तूप आहे, पण नियरली 1.25 किलो तरी आपल्याला याला तूप लागणारच आहे. चला तर मग आता आपण सगळं आपलं भाजायला घेऊया. परंतु सगळ्यात पहिलं जे आहे ना, ते जे ड्राय आपल्याला भाजायचं ते भाजायला घेऊया आपण. तर सगळ्यात प्रथम आपण सुकं खोबरं घेतलेलं आहे भाजायला. आणि एक गोष्ट फक्त मी सांगते की हे जे लाडू बनवताना किंवा हे जे सगळं आपण भाजतो ना, त्यासाठी जाड बुडाची कढई घ्यायची, नॉनस्टिकी नाही घ्यायची. कारण की नॉनस्टिकी घेतल्यामुळे काय होतं ना, त्याला चरे जाण्याची संभावना असते आणि आपली ती नॉनस्टिकी जी काही कढई आहे किंवा जो काही पॅन आहे ना, तो खराब होण्याची शक्यता असते. आपलं सुकं खोबरं भाजून निघालेलं आहे. आपल्याला त्याला खूप ब्राऊन नाही करायचं, फक्त थोडंसं त्याला आपल्याला गरम करायचं आहे. आता आपण आपले बदाम जे आहेत ते आपण भाजायला घेऊया. बारीक गॅसवरती आपल्याला फक्त त्याला थोडंसं रोस्ट करून घ्यायचं आहे.
बदाम पण छान असे भाजून निघालेले आहेत. आता आपण ह्याला थोडंसं साईडला करून घेऊ. आता आपण हलीम भाजायला घेऊया. हलीमसुद्धा आपल्याला थोडंसं भाजायचं आहे. ते थोडंसं ना तीळ कसं तडतडतं ना त्या पद्धतीने हे सुद्धा तडतडतं थोडंसं, तर तोपर्यंत आपण ह्याला भाजून घ्यायचं आहे. ॲक्च्युली हे भाजताना मी एक थोडंसं तुम्हाला सांगेन की हे जे काही हलीम आहे ना, हे आपण स्त्रियांसाठी एक वरदान म्हटलं तरीही चालेल. जेव्हा केव्हा आपल्याला कंबर दुखते, हातपाय दुखतात, अंग दुखतं, तर त्यावेळेला जर काही ही हलीमची पेज आपण 1 चमचा हलीम आणि दुधामध्ये उकळवून थोडीशी साखर घालून वेलची घालून जर आपण ती पिली ना, तर आपल्याला ताबडतोब आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला आराम मिळतो. हे मी माझ्या पर्सनल अनुभवाने सांगते, कारण की मलाही ज्या वेळेला असं होतं त्यावेळेला मी ही हलीमची पेज करून पिते. आता आपण 5 चमचे तूप घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण थोडं थोडं करून आपण आपला डिंक जो आहे ना तो आपण तळून घेणार आहोत. बरं, डिंक तळताना जे आहे ना ते गॅस अतिशय स्लो ठेवायचा आहे, फास्ट नाही करायचं. अदरवाईज काय होतं की तो डिंक आपल्याला असं वाटतं की तो शिजलेला आहे, परंतु तो आतमध्ये कच्चा असतो आणि तो खाताना आपल्या दाताला लागतो. मग त्यामुळे तो गॅस थोडासा हळू स्लो करा आणि मग त्याच्यामध्ये तो हळूहळू करून तो डिंक आपल्याला तळून घ्यायचा आहे, म्हणजे तो आतपर्यंत व्यवस्थित शिजेल. आणि डिंकाचे गुणधर्म तर आपल्याला माहितीच आहे की डिंक जे आहे ते हा एकमेव असा पदार्थ आहे ज्याच्यामध्ये तो एक चिकटपणा आहे जो आपल्या हाडांना अतिशय गरजेचा असतो. आणि त्यामुळे स्पेशली आपण डिंकाचे लाडूसुद्धा या थंडीमध्ये आपण खातो. आपली जी ही मेथी आहे जी आपण काल भिजवून ठेवली होती ती आता आपण याच्यामध्ये घालून छान असं खमंग असं भाजून घेणार आहोत. आपण छानपैकी तुपामध्ये ह्याला खमंग भाजून घ्यायचं आहे आपल्याला. त्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजायचं. 70 ते 75% त्याच्यातला कडवटपणा हा दुधात भिजवल्यामुळे नाहीसा होतो आणि त्यानंतर या तुपात आपण त्याला छान असं खमंग भाजल्यामुळे त्याला एक छान सुगंधही येतो, छान टेस्टही येते आणि आणखीन थोडासा आपला कडवटपणा त्याच्यातला कमी होतो. हा जो शरद ऋतू आहे ना, म्हणजे हा जो डिसेंबर आणि जानेवारी हे जे 2 महिने आहेत ना, या 2 महिन्यात आपल्या शरीराला ना एक प्रकारची परवानगी मिळालेली असते की तुम्ही काहीही खा. आणि त्यामुळेच हे जे हेवी लाडू आहेत हे आपण या 2 महिन्यात भरपूर खाल्ले तरीही ते आपल्याला छान असे पचतात. उलट वर्षभरात जे काही आपण ओबडधोबड खाल्लेलं असतं की नाही, त्याचं शुद्धीकरणाचं काम हे जे लाडू आहेत ना ते करतात. हे लाडू आपण पावसाळ्यातही खाऊ शकतो. फक्त उन्हाळ्यात थोडंसं हे जे लाडू आहेत आपल्याला जड पडतात, मात्र या 2 महिन्यात आपण भरपूर खाल्ले तरी चालतं. आपली मेथी जी आहे ती छान अशी भाजून निघालेली आहे. त्याला असा छान असं एक जे आपल्या तुपाचा असा एक छान सुगंध सुटतो त्याला. तोपर्यंत आपल्या ह्याला छान असं भाजायचं आणि याचा कलर पण छान आलेला आहे, तो असा सुटसुटीत झालेला आहे बघा. ह्याला असं थोडंसं तूप पण सुटतं बघा. आपलं आधी एकदम हे होतं आणि आता एकदम सुकं आणि सुटसुटीत झालेलं आहे. तोपर्यंत याला छान असं भाजून घ्यायचं आपण. मेथी भाजायला मला जवळजवळ अर्धा तास कंप्लीट लागलेला आहे. तर तो असं बारीक गॅसवरती आपल्याला हळूवारपणे त्याला भाजायचं आहे आणि त्याला सुगंध सुटेपर्यंत व्यवस्थित भाजायचं आहे. आपले मेथी भाजून झालेले आहेत. आता आपण ह्याला साईडला करून घेऊ. आता आपण गव्हाचं पीठ आहे ते छान असं खमंग भाजून घेऊया. यात थोडंसं तूप घ्यायचंय आधी आणि आपण आपलं पीठ जवळजवळ 1 किलो आहे, त्यामुळे आपण 2 भागामध्ये आपण ह्याला भाजून घेणार आहोत. अर्ध आत्ता भाजूया आणि अर्ध सेकंड राऊंड मध्ये भाजूया. आपण हे एवढं आधी आपण भाजून घेऊया पीठ. जसं जसं लागेल तसं तसं आपण तूप घेणार आहोत. आता आपण आणखीन 3 चमचे त्याच्यामध्ये तूप घातलेले आहेत. परत 3 चमचा तूप घालते मी. जसं जसं लागेल तसं तसं आपण तूप घालत जायचं आहे. 10-10 मिनिटांनी आपण 3-3 चमचा तूप घालतोय. आपण परत 3 चमचा मी तूप घालते. अजून 3 चमचा तूप टाकते मी त्याच्यामध्ये. आणि आपलं जे अर्धा किलो तुपाचं आपण मेजर घेतलेलं ना, ते अर्धा किलो तूप आता आपलं संपलेलं आहे. आपलं छान असं खमंग भाजून झालेलं आहे. कलर पण छान आहे आणि सुगंधही छान सुटलेला आहे त्याला. आता आपण हे बाजूला करून घेऊया आणि आता आपली जे याच पद्धतीने आता आपलं जे दुसरं अर्ध पीठ जे आहे ना ते पण आपण छान असं भाजून घेऊया. आपण जी मेथी भाजून घेतलेली ती आपण एका परातीत काढून घेऊया आणि आपलं जे पीठ भाजून झालेलं आहे दोन्ही सुद्धा, तर ते आपण सगळं पीठ जे आहे ना ते आपण या परातीत काढून घेऊया
आणि हे पीठ भाजायला ना एका टमला मला जवळजवळ पाऊण तास लागलेला आहे. असं पाऊण आणि पाऊण 1.5 तास मला हा 1 किलो पीठ भाजायला लागलेला आहे. आता आपण गुळ वितळवायला घेऊया. गुळ आपण किसलेला आहे आणि तो कढईत टाकलाय आपण. फक्त आपल्याला वितळवायचं, त्याची 1 तार 2 तार आपल्याला काढायची नाहीये. थोडंसं किंचित पाणी घालायचं आपल्याला ह्याच्यात. आपलं गुळ जे आहे ते वितळलेलं आहे. त्याला आता एक फेस येईल, तर त्याच्या आधी आपण आपल्याला जे काही तुम्हाला याच्यात घालायचं आहे, म्हणजे तुम्हाला सुंठ पावडर टाकायची असेल, तुम्हाला जर जायफळ टाकायचं असेल, मी आता इथे फक्त वेलची टाकणार आहे. तर तुम्हाला जे काही ह्याच्यामध्ये, आता काही जण पिंपळी टाकतात ह्याच्यामध्ये, तर तुम्हाला जे काही ह्याच्यामध्ये घालायचं आहे ना ते आता ह्या क्षणी घालायचं. गुळामध्ये ते छान मिक्स होतं आणि मग संपूर्ण आपलं जे काही सारण आहे ना त्याला ते व्यवस्थित मिक्स होतं. त्यामुळे जे काही तुम्हाला वेलची वगैरे जी काही घालायची आहे ना ती या स्टेजवरती घालायची आहे. आपला बघा फेस आलेला आहे, बस इथपर्यंतच 1 तार काढायची नाहीये. आणि ह्याला आता थोडंसं थंड होऊ देऊया आपण, थोडंसं, जास्त नाही. तोपर्यंत आपण बाकीचे सगळं जे मिश्रण आहे ना ते मिक्स करून घेऊया. डिंक आहेत, आपण डिंक छान तळून घेतले होते आणि मी हे मिक्सरमध्ये घेतलेले आहेत. तुम्ही पाहिजे तर ते हाताने सुद्धा तुम्ही त्याला बारीक असं म्हणजे दाबून दाबून सुद्धा तुम्ही त्याला बारीक करू शकता. परंतु मी मुद्दाम मिक्सरमध्ये वाटून घेते, कारण काय होतं की कधी कधी आपण व्यवस्थित चावलं गेलं पाहिजे. जर तुम्ही नाही चावलं गेलं तर मग त्याचे जे पूर्ण जो गुणधर्म आहे त्या डिंकाचा तो आपल्या शरीराला व्यवस्थित मिळत नाही. ते कारण आपण असंच गिळतो आणि मग ते अख्खंचं अख्खं कधी कधी आपल्या याच्यात जातात. तर त्यामुळे मी तरी शक्यतो मला हे खूप बारीक अशी पेस्टच आवडते. काही जणांना ते असं दातात आलेलं सुद्धा आवडतं, तर तुम्ही तसं केलं तरी चालेल, किंवा असं चमच्याने सुद्धा ते छानपैकी असं बारीक तुम्ही जर केलं तरी पण ते छान असं बारीक होऊन जातं. तुमच्या आवडीनुसार आहे. मी मिक्सरमधून काढलेलं आहे आणि त्यानंतर जे काही थोडेफार मोठे त्याच्यामध्ये दाणे होते ते मी असं चमच्याने त्याला क्रश केलेलं आहे. चला तर मग आता सगळं मिक्सर आपण एकत्र करायला घेऊया. आधी आपण त्याच्यामध्ये मेथी होती, त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये आपले जे गव्हाचं पीठ आहे ते आपण टाकलं होतं आणि आता आपण त्याच्यावरती डिंक टाकतो आहोत. हे सुकं खोबरं आहे. सुकं खोबरं जे आहे ते मी असं हातानेच बारीक केलेलं आहे, कारण आपण ते थोडंसं भाजलं होतं, त्यामुळे ते ऑलरेडी ते क्रंची झालेलं, त्यामुळे ते खूप बारीक नाही आपल्याला करायचं आहे. ते जेवढं हाताने बारीक होईल तेवढं आपल्याला त्यात बारीक करून घालायचं आहे. आपण बदामची पावडर केली होती ना ती आता आपण त्याच्यामध्ये घालतो आहे. मी बदामची पण पावडरच केलेली आहे. तुम्हाला जर मोठे तुकडे ठेवायचे असेल तर तुम्ही मोठे तुकडे सुद्धा ठेवू शकता. आता आपण हे हलीम घेतलेले आहे. आता हे आपल्याला हलीम मी त्याच्यामध्ये टाकते. आता खारीकची पावडर घेतली आहे आपण, ही सुद्धा आपण त्याच्यात टाकायची आहे. चला तर मग आता हे जे मिक्सचर आहे ना ते आपण छान असं मिक्स करून घेऊया. आणि माझी आजी म्हणायची की हे जे मिक्सचर असतं ना की ती अशी छानपैकी असं रगडून रगडून मिक्स करायचे. तर आता आपण त्याच पद्धतीने छान असं हे मिक्सचर 10 ते 15 मिनटं ना रगडून रगडून आपण ह्याला मिक्स करणार आहोत. चला 10 ते 15 मिनटं झालेली आहेत आणि मी या मिक्सचरला माझ्या आजीच्या भाषेत छानपैकी रगडून रगडून ह्याला मी मिक्स केलेला आहे. आणि आता आपण ह्याच्यामध्ये गूळ घालायचा आहे. आता गूळ घालून झाल्याच्या नंतर पुन्हा आपल्याला ह्याला छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता ते जे कारण आहे ना ते मी पूर्णपणे छानपैकी मळून घेतलेलं आहे. आणि आता त्याच्यातलं थोडंसं कारण की ते पीठ थंड होईल अदरवाईज, त्यामुळे मी काय केलंय थोडंसं एका ताटात वेगळ्या ताटात घेतलंय आणि ह्याला आता परत थोडंसं मळून मग मी ह्याचे आता लाडू तयार करायला घेणार आहे. तुम्हाला ज्या आकाराचा लाडू हवा आहे त्या आकाराचा तुम्ही लाडू बनवू शकता. हे बघा किती मस्त पटकन लाडू होतात ते, आणि किती दिसायलाही किती छान आहेत. मी ज्या वेळेला हा पहिल्यांदा लाडू बनवला होता ना त्यावेळेला माझ्या मुलाला मी हा लाडू दिला. त्याला मेथीचा लाडू जराही नाही आवडत. लहान मुलांना ऍक्च्युली आवडतच नाहीत मेथीचे लाडू, कारण की ते कडू असतात. तर मी त्याला लाडू दिला. मी त्याला मेथीचं म्हणून नाही दिला. मी हेरवी पण मी गव्हाच्या पिठाचे वगैरे लाडू बनवते, ते त्याला खूप आवडतात. तर मग मी गव्हाचा पिठाचा ड्रायफ्रुट्स लाडू आहे म्हणून मी त्याला हा लाडू दिला. त्याने खाल्ला, अजून 2 मागितला आणि खाल्ला. आणि त्यानंतर मी त्याला सांगितलं की हा मेथीचा लाडू होता. त्याला विश्वासच बसला नाही की हा मेथीचा लाडू आहे. म्हणून तो म्हणाला अगं मम्मी जराही कडू नाही लागत आहे. तर मी म्हंटल हो.
म्हणजे काय, जर तुम्ही ह्या पद्धतीने बनवलात ना तर ह्याच्यातला आता 100% कडूपणा गेलेला आहे. म्हणजे हा वाटतच नाहीये की हा मेथीचा लाडू आहे म्हणून. कारण ज्यावेळेला आपण तो दुधात भिजवतो त्यावेळेला ऑलरेडी त्याच्यातला 70 ते 75% नाहीसा होतो कडवटपणा. त्यानंतर आपण तुपात छान ज्यावेळेला खमंग भाजून घेतो त्याला, त्यावेळेला उरलेला जो कडूपणा आहे ना तोही निघून जातो. चला तर मी याच पद्धतीने आता आपण लाडू बनवू. चला तर मग आपले मेथीचे पौष्टिक लाडू तयार झालेले आहेत आणि या प्रमाणामध्ये आपले जवळजवळ 4 ते 5 किलो लाडू तयार झालेले आहेत. म्हणजे आपला हा पूर्ण महिन्याचा कोटा जो आहे ना तो तयार झालेला आहे. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणखीन एक मला सांगायचं आहे की हा जो काही आहे मेथीचे लाडू हा तुम्ही एक व्यवसाय म्हणून सुद्धा करू शकता. कारण की ज्या महिला ज्या आहेत गृहिणी कामावरती जातात त्यांना हे लाडू करायला वेळ मिळत नाही. पण जर आपण ज्या काही महिला घरी आहेत किंवा हाऊसवाईफ आहेत त्यांनी जर हे लाडू तयार करून त्यांना जर काही विकले तर त्यांनाही हे लाडू घरी बसल्या खाता येतील आणि आपल्यालाही जे आहे जे घरी गृहिणी राहतात त्यांनाही हे जे आहे एक जोडधंदा म्हणून होऊ शकतो आणि भरपूर प्रमाणामध्ये महिला जो आहे तो याचा व्यवसाय करतात. तर मग आता हा विदाऊट कडू असलेला हा लाडू तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हालाही याचा उपयोग झाला की नाही हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि ही जी काही माझी रेसिपी आहे ती तुमच्या मैत्रिणींनासुद्धा नक्की शेअर करा आणि मला भरभरून सपोर्ट करा. कारण की आणखीन असे बरेच रेसिपी आणि जो काही माझा अनुभवाची शिदोरी आहे ना ही तुमच्यासमोर मी उघड करणार आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. तर प्लीज मला चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. चला तर मग आता आपण भेटूया अशी पुढच्या रेसिपी घेऊन, अशी छान अशी पौष्टिक रेसिपी घेऊन आपण आता पुढच्या रेसिपीमध्ये भेटूया. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. बाय.